आपल्याकडे काही प्रभाग क्रमांक 11मध्ये ज्येष्ठ पण आहेत, त्यांचं पण आपण काय कौल आहे, कशाबद्दल आता जे प्रभागात काय त्यांना हवं आहे, काय त्यांना नवीन बदल हवा आहे तो आपण विचारतो. काका, तुमचं सर्वप्रथम सुप्रीम मराठीमध्ये स्वागत आहे. काय सांगाल, जे आता रणधुमाळी चालू आहे त्या रणधुमाळीमध्ये भरपूर कॅन्डिडेट उभे आहेत, भरपूर उमेदवार उभे आहेत, अबकडं असा तुमच्याकडे पॅनल पडलेला आहे. तर तुम्हाला काय अपेक्षा आहे? नवीन उमेदवार आहेत त्यांच्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आणि तुमचे आवडीचे उमेदवार कोण? आवडीचे उमेदवार जो काम करेल तो सगळ्यांना आवडेल. जो काम करणार नाही त्याने इलेक्शन लढू नये आता असं म्हणणं. जसं आता मी याला बिपिनला लहानपणापासून ओळखतो. तो आमचा जवळचा तो हुशार आहे, तो शिकलेला आहे. बाई काही शिकलेलं नसताना उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. त्यांचा काय उपयोग आहे? नॉलेज पाहिजे तरच प्रगती होईल, नाही तर प्रगती होणार नाही. त्याच्या इंजिनियरच्या हिशोबाने तो बरोबर काम करणार आहे माझ्या हिशोबाने. म्हणजे तुमचा सातपूरचा जो परिसर आहे त्या सातपूर परिसरामध्ये सर्वात जास्त लाईक जर का केले जातं तर बिपिन अण्णासाहेब कटारे यांनाच केलं जातं. धन्यवाद तुमचं. पुन्हा एकदा कारण सांगितलं ना, शिक्षण झालेलं आहे ना त्याचं. हां, मग तो त्याचा उपयोग करेल ना. तुम्हाला ह्या सातपूरमध्ये असा काय बदल हवा आहे, काय तुम्हाला चेंजेस हवा आहे? या ज्या उमेदवार आहेत किंवा बिपिन भाऊ अण्णासाहेब कटारे जे आहेत त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा असते? कसं आहे की जी बेकारी चालू आहे ती थांबली पाहिजे. गुंडगिरी नको आहे. आता लहान मुलं वगैरे त्यांना गार्डनमध्ये खेळायला सुद्धा जाता येत नाही, महिलांना जाता येत नाही. हे सगळे प्रॉब्लेम आहेत ना, जसं तो फिरत राहील तसं तो त्याने सॉल्व करत नाही. लोकांचा आशीर्वाद आहे, ज्येष्ठांचा आशीर्वाद आहे. आजोबांनी हेच सांगितलं की खरोखर त्यांना ज्या हव्या होत्या ते त्यांच्या उमेदवाराकडून त्यांनी अपेक्षा ठेवलेल्या आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की उच्च शिक्षित आहेत तर पुढे काहीतरी या सातपूरचं पुढे आहेत. आपण नाशिक महानगरपालिकेमध्ये आहोत, नाशिकमध्ये सातपूरमध्ये आहोत. आज मी सातपूरमध्ये आलेलो आहोत. सातपूरमध्ये बघितलं तर नाशिक महानगरपालिकेचे प्रभाग आहेत. त्या प्रभागामधून 11 आपण जो नाशिकचा प्रभाग आहे 11, त्या 11 प्रभागामध्ये आपण आहोत. या प्रभागामध्ये 4 आहेत अबकड. असे भरपूर उमेदवार इकडे उभे आहेत. अबकडमध्ये युवांना पण संधी दिली जाते. तर आपण इकडच्या स्थानिक लोकांचा आपण काय कल आहे, काय कौल आहे तो आपण त्यांना प्रत्यक्षात नाशिककरांनाच विचारणार आहोत. सर्वप्रथम आपलं सुप्रीम मराठी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत आहे. काय सांगाल की आजच्या घडीला जी रणधुमाळी चालू आहे, जी रणधुमाळी बघताय आणि तुमचा जो हा सातपूर एरिया आहे त्या सातपूर एरियामध्ये 11मध्ये 11A, 11B, 11D पासूनची म्हणजे पॅनल पडलेलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं ह्या सातपूरचा विकास कशा प्रकारे झाला पाहिजे, कसे उमेदवार, तुमची अपेक्षा काय आहे उमेदवार? आम्ही इथं प्रॉपर इथला नाही आहे, इथं आहे बाहेरचा. इथं 5 वर्षापासून राहतो. आतापर्यंत आम्ही बघतो आहे की कोणाच्या मदतीला येत आहे, कोण येत नाही बरोबर. आणि विकास म्हणायचं म्हटलं म्हणजे तर आम्ही 4-5 वर्षापासून बघतो आहे की विकास कुठं होतो की नाही होतो. आणि दुसरी गोष्ट बिपिन कटारेंची, यांना मी 3 वर्षापासून जास्त जवळ ओळखतो बरोबर. यांना मी आत्तापर्यंत मी तर बाहेरचा आहे म्हणजे तो ओळखच झाली. त्यांना आम्ही कधीही फोन लावला आहे, ते आमच्याकडे कधीही धावून आलेले कधी, किंवा आम्ही बाहेरचे असल्यामुळं असं नाही की आम्ही प्रॉपरचे किंवा आता विचार करा आम्ही बाहेरचे असून ते आमच्या मदतीला आले तर प्रॉपरच्यांना ते मदत करतील का नाही करतील हे लोकांनी विचार करावा पाहिजे बरोबर. तुमच्या येणाऱ्या उमेदवाराकडे जसे आता तुम्ही सांगितलं बिपिन अण्णासाहेब कटारे बरोबर, हे तुमचे यंग जनरेशनचे उमेदवार आहेत, उच्च शिक्षित आहेत, इंजिनियर आहेत. तर त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे? त्यांच्याकडनं अपेक्षा आता इथलं सातपूरचं तर मी काही जास्त सांगत नाही कारण की मला इथलं काही जास्त माहीत नाही. म्हणजे जेवढं मला त्यांच्या अपेक्षा काय आहे, इथले रस्ते, दुसरी गोष्ट इथल्या लोकांची म्हणजे लोकांना काय त्यांच्या मनात भावना आहे त्याच्याबद्दल, दुसरी गोष्ट त्यांच्याविषयी त्यांच्याकडे काय कामांची त्यांच्याकडे इच्छुक येते. जसं की आज बिपिन दादा आहे सांगितलं की तिथे जातात, जसं की कार्यक्रम करतात ते खूप सारे. सातपूर पालिके गणपतीही मोठे बसवतात बरोबर. त्यांचे खूप सारे कामं आहेत आम्ही मी स्वतः बघितलेले 3-4 वर्षापासून मी स्वतः जातो बरोबर. त्या निमित्ताने त्याच्यावरनं मी काही जास्त इथलं स्थायिक नाही म्हणून मी सांगू शकत नाही की पण लोकांच्या कामात ते मदत करतात.
फडणवीसामध्ये म्हणून त्यांची निशाणी आहे रिक्षा. तर लोकांना एवढंच सांगू इच्छितो की त्यांनी रिक्षालाच वोट द्यावं आणि विपिन अण्णासाहेब कटारे यांना निवड द्यावी. तरच आपले लोकांपर्यंत ही भावना पोहोचेल. कारण की जवळचा माणूस आहे, आपल्या सगळ्यात राहणारा माणूस आहे. असं नाही की इलेक्शन आलं तो पुरता ते इथं येतात, इलेक्शन गेलं की ते दिसत नाही. ते इलेक्शन नाही बी राहिलं तरी ते समोर येतात आणि इलेक्शन आलं तरी ते समोर येतात. हा आहे लोकांचा कल. अशा प्रकारे खरोखर आज इथे युवा लोकांना इथे संधी दिली जाते. त्याच्यामध्ये एक जर का उमेदवार बघितला तर विपिन अण्णासाहेब कटारे हे इंजिनियर आहेत आणि युवा आहेत. लोकांमध्ये त्यांची एवढं चांगलं प्रस्ताव आहे की लोकांमधलं लोकांचं प्रेम एवढं चांगलं आहे की लोक स्वतःही म्हणत आहेत की त्यांची जी अपेक्षा होती ती लोकांनी सांगितली आहे. आपण त्यांना शुभेच्छा देऊया. आता तरुण तडफदार उमेदवार विपिन अण्णासाहेब कटारे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा. यांचा अनुक्रमांक आहे 9. नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून प्रचार रॅली, नागरिकांच्या भेटीगाठी तसेच शक्ती प्रदर्शनद्वारे निवडणुकीला वेगळं वळण आलं आहे. प्रभाग क्रमांक 11 मधून राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने विपिन अण्णासाहेब कटारे हे निवडणूक रिंगणात उतरले असून आज त्यांनी सकाळ सर्कल येथून भव्य प्रचार रॅली काढत जोरदार शक्ती प्रदर्शन केले. या रॅली दरम्यान त्यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. यावेळी सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तर नागरिकांचा वाढता पाठिंबा पाहता 100% मतदार आपल्याला विजय करतील असा ठाम विश्वास विपिन कटारे यांनी यावेळी व्यक्त केला. ये पैसे लेकर बुलाई गई भीड़ नहीं है, ये जबरदस्ती ट्रकों में पानी भरकर लाए गए लोग नहीं है, ये सब अपने आप आए हैं. सर काय सांगा, आपण आज रॅली काढली. नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 11 मधून सर्वसामान्य जनतेचा उमेदवार, प्रभागातील समस्त जनतेने त्यांना पाठिंबा दर्शवलेला आहे ते विपिन अण्णासाहेब कटारे. हे रिक्षा हे निवडणूक चिन्ह घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहे. गेल्या 8-10 दिवसापासून संपूर्ण प्रभागामध्ये प्रचार अत्यंत वेगानं आणि जोमानं सुरू आहे. प्रभागामधील समस्त नागरिकांना या प्रभागामध्ये बदल हवा आहे आणि त्याकरता ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, युवती असतील, युवक असतील, या सगळ्यांनीच ही निवडणूक आपल्या हातात घेतलेली आहे आणि विपिन कटारे यांना विजयासाठी सर्वांनी प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू केलेली आहे. निश्चितपणे प्रभाग मधून विपिन कटारे यांचा विजय प्राप्त होईल अशा प्रकारची मला आशा आहे. मी समस्त मतदारांना विनंती करतो की प्रभाग मध्ये निवडणूक चिन्ह रिक्षा आहे. रिक्षासमोरील बटन दाबून विपिन कटारे यांना आपल्या प्रभागातील जे उर्वरित प्रश्न आहे, प्रलंबित प्रश्न आहे
ते सर्व सोडवण्याकामी आपण त्यांना सेवेची संधी द्यावी अशाच प्रकारची विनंती करतो. सर, कोणकोणते ध्येय उद्दिष्ट घेऊन आपण या निवडणुकीला उभे राहिलात, काय सांगणार? कोणकोणते ध्येय उद्दिष्ट घेऊन काय? सर्वसामान्य जनतेचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे. या प्रभागामध्ये सातपूर गाव आहे, सातपूर कॉलनी आहे, स्वारबाबा नगर आहे, संतोषी माता नगर आहे, कामगार नगर आहे, प्रबोध नगर आहे. या सगळ्याच विभागामध्ये अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. यापूर्वीच्या विद्यमान नगरसेवकांनी काय केलं हे सर्व जनतेला माहीत आहे आणि म्हणून जनतेच्या हक्काचा प्रतिनिधी म्हणून आम्ही लोकांसमोर जात आहे आणि निश्चितपणे जनता आम्हाला साथ देईल अशा प्रकारचा विश्वास आहे. तुमचा अजेंडा आणि तुम्ही काय म्हणजे आता जे उभे आहात त्यासाठी तुम्ही लोकांसाठी काय सेवा करणार आणि काय तुम्ही त्यासाठी नवीन संकल्प आणला? प्रथमतः सर्व महामानवांना त्रिवार वंदन करतो. प्रभाग क्रमांक 11 अनुसूचित जातीमधून मी कटारे बिपिन अण्णासाहेब निवडणुकीला सामोरे जात आहे. रस्त्याचे प्रश्न असतील, ड्रेनेजचे प्रश्न असतील, वस्ती वाड्यांचे प्रश्न असतील, कॉलनीतल्या समस्या असतील, प्रबोध नगर, संतोषी माता असेल, स्वारबाबा नगर असेल, राजवाडा असेल, कॉलनी परिसर असेल, म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे प्रश्न आजपर्यंत सोडवले गेलेले नाहीत. आपल्या इथे सुसंस्कृत असं नाट्यगृह नाही आहे. आपल्या इथं ड्रेनेजच्या पाईपलाईनच्या समस्या कायम होत असतात. संतोषी माता, प्रबोध नगर जे जे आपल्या वस्तीच्या वाड्यांच्या ज्या समस्या आहे, ड्रेनेज लाईन आहे, पाण्याचा प्रॉब्लेम्स आहे, म्हणजे ज्या ज्या सुविधा आजपर्यंत मिळाल्या नाही त्यासाठी एक सुशिक्षित उमेदवार म्हणून आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावा यासाठीच मी सर्व जनतेला सोबत घेऊन निवडणुकीसाठी रिंगणात उतरतो. कुठून कुठपर्यंत रॅली काढणार आहे, काय म्हणणार? आपली ही रॅली स्वारबाबा नगरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून पुढे निघालेले आहे. आता राजवाडा, निगळ गल्ली, मार्केटद्वारे ती शिवाजी महाराजांना तिथे अभिवादन करून आम्ही महादेवनगर थ्रू कॉलनी थ्रू जाणार आहे. नागरिकांचा, महिलांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसतोय आपल्याला, काय महत्त्वाचं सांगायचं असं की कटारे परिवारावर प्रेम करणारे आजूबाजूच्या वस्तीतील लोक असतील, राजवाडा असेल, सातपूर कॉलनी असेल, माझ्या घरातला परिवार असेल, महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही पैशाचं प्रलोभन न देता हा जो जनसमुदाय आहे हा जमलेला आहे. कारण की हे प्रेम आहे आणि त्यांना विश्वास आहे हा सुशिक्षित उमेदवार कुठेतरी नक्कीच बदल घडून आणेल आणि ही जनताच मला साथ देत आहे. आता हवा बदल नवा. प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व जागरूक मतदार बांधवांना नम्र विनंती. आपला